हॅलो फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच हा ग्रामरमधील अतिशय महत्त्वपूर्ण हा ग्रामरचा पार्ट आहे ते आज आपण पाहणार आहोत. सुरुवातीला आपण लक्षात घ्या, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच परीक्षेमध्ये त्याला रिपोर्टेड स्पीच असंही म्हटलं जातं किंवा चेंज द नॅरेशन या टायटलखाली देखील तुम्हाला हा सेक्शन तुम्हाला विचारला जातो. सुरुवातीला लक्षात घ्या, डायरेक्ट अँड इनडायरेक्टमधील काही बेसिक्स कन्सेप्ट्स समजून घेणं गरजेचं आहे. ते कोणकोणते घटक आहेत ते आज आपण पाहूयात. सुरुवातीला लक्षात घ्या, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच. लक्षात घ्या, डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच याच्यामधील फरक आपण समजून घेऊयात. डायरेक्ट स्पीचमध्ये लक्षात घ्या, जर समोरासमोर दोन व्यक्ती बोलत असतील आणि त्या व्यक्तीने जे काही बोललेलं जे काही स्पीच आहे ॲज इट इज आपण जर डबल इन्व्हर्टेड कॉममध्ये पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, तो भाग झाला डायरेक्ट स्पीचचा. आणि बोलताना आपण समोरासमोर जेव्हा आपण दोन व्यक्ती बोलत असतात तो त्यांचा तो डायरेक्ट स्पीच असतो. आणि इनडायरेक्ट स्पीच काय, समजा त्या दोन व्यक्तींनी जे काही कॉन्व्हर्सेशन केलेलं आहे त्यातील एका व्यक्तीने जर तो कॉन्व्हर्सेशन तिसऱ्या व्यक्तीला जर तो सांगण्याचा प्रयत्न करत असेल तर तो इनडायरेक्ट स्पीचमध्ये इनडायरेक्ट नॅरेशनमध्ये तो सांगण्याचा प्रयत्न करत असतो. हाच त्याच्यामधला दोनमधला फरक आहे. लक्षात घ्या, परीक्षेमध्ये आपल्याला डायरेक्ट स्पीच दिलं जातो तर आपल्याला काय करायचं आहे, त्याचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्टमध्ये कन्वर्ट करताना काही गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहेत. ते कोणकोणत्या गोष्टी आहेत ते आधी आपण समजून घेऊयात. सुरुवातीला लक्षात घ्या, तुम्हाला काही इम्पॉर्टन्स तुम्हाला पॉईंट्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे डायरेक्टचं इनडायरेक्ट्समध्ये करताना. तर लक्षात घ्या, पहिलं तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागेल कोणता सेंटेन्सचा टाईप आहे. सुरुवातीला लक्षात घ्या, तुम्हाला काय करावं लागेल, जो काही डायरेक्ट स्पीचचं सेंटेन्स दिलेला असेल परीक्षेमध्ये तर तो कोणत्या टाईपचं सेंटेन्स आहे हे समजून घेणं तुम्हाला गरजेचं आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या की तुम्हाला त्या वाक्यामधले काही बेसिक्स टर्म बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. डायरेक्ट स्पीचमध्ये सपोज आता बेसिक कन्सेप्ट म्हणजे लक्षात घ्या, रिपोर्टर म्हणजे काय, रिपोर्टिंग व्हर्ब म्हणजे काय, रिपोर्टेड स्पीच कशाला म्हणतात, कनेक्टिंग वर्ड कशाला म्हणतात, या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला वर्ड्समध्ये काही चेंजेस होत असतात. काही डायरेक्ट स्पीचचं आपण इनडायरेक्ट करत असताना आपल्याला काही वर्ड्समध्ये चेंजेस पाहायला मिळतात. तर सपोज फॉर एक्झाम्पल आपण घेतलं, जर त्या ठिकाणी डायरेक्ट स्पीचमध्ये जर दिस असेल तर तुम्हाला इनडायरेक्ट स्पीचमध्ये दॅट करावं लागेल. समजा त्या ठिकाणी टुडे हा शब्द जर डायरेक्ट स्पीचमध्ये असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी दॅट डे असं तुम्हाला तो बदल करावा लागतो. ते वर्ड्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या की तुम्हाला काही हेल्पिंग वर्ब्समध्ये तुम्हाला देखील काही चेंजेस पाहायला मिळतात. तुम्हाला लक्षात घ्या, सपोज त्या ठिकाणी ॲमेझॉन असेल तर तुम्हाला वॉज वेअर करता आलं पाहिजे. त्या ठिकाणी विल असेल तर त्याचा वूड होतो, कॅन असेल तर कूडमध्ये बदल होतो. हे बदल आपण परत एक्सप्लेनेशनमध्ये पाहणारच आहोत. त्याच्यानंतर शेवटचं लक्षात घ्या, चेंजेस इन टेन्सेस. डायरेक्ट स्पीचमध्ये जो काही टेन्स असतो तो इनडायरेक्टमध्ये तसाच राहत नाही आहे. म्हणजेच काय करावं लागतं, डायरेक्ट स्पीचमधल्या एखाद्या टेन्सचा बदल त्या टेन्सचा बदल तुम्हाला इनडायरेक्टमध्ये करावा लागतो. एक गोष्ट लक्षात घ्या, डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट करत असताना या तुम्हाला 5 पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत. पहिलं कोणतं, तर तुम्हाला तो सेंटेन्सचा टाईप ओळखता येणं गरजेचं आहे. दुसरं कोणतं, त्याच्यामधले काही बेसिक टर्म आहेत, रिपोर्टर म्हणजे काय, लिसनर म्हणजे काय, ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काही वर्ड्समध्ये जे काही बदल आहेत ते बदल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. काही हेल्पिंग वर्ब्समध्ये चेंजेस होतात, ते चेंजेस माहिती असणं गरजेचं आहे. आणि शेवटचं टेन्समध्ये काय बदल होतो हे माहीत असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, या 5 मुद्द्याला अनुसरून जर तुम्हाला हे 5ही मुद्दे जर तुम्हाला आधी माहीत असतील तरच तुम्हाला परीक्षेमध्ये डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्टमध्ये किंवा इनडायरेक्टचं डायरेक्टमध्ये तुम्हाला कन्वर्ट करता येणं गरजेचं आहे. तर आपण काय करणार आहोत, सुरुवातीला हे 5 जे काही महत्त्वाचे जे काही पॉईंट्स आहेत ते आपण
एक एक करून आपल्याला समजून घ्यायचं आहे, लक्षात घ्या. तर आपण सुरुवातीला बघूया की आयडेंटिफाय द सेंटेन्स टाईप. सेंटेन्स टाईप्सबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. सुरुवातीला लक्षात घ्या, जर आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपल्याला जर कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला तो दिलेला डायरेक्ट स्पीचचा टाईप कोणता आहे हे ओळखणं गरजेचं आहे. आता सेंटेन्स टाईप्समध्ये कोणकोणते लक्षात घ्या. पहिला जो टाईप आहे तो असर्टिव्हचा, असर्टिव्ह सेंटेन्स. दुसरा आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. तिसरा आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. आता लक्षात घ्या, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्येच त्याचे दोन टाईप पडतात. एक WH टाईप क्वेश्चन आणि दुसरं येस नो किंवा व्हर्बल. येस नो टाईप किंवा WH टाईप हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. आणि चौथं आहे ते एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. लक्षात घ्या, सेंटेन्सचे 4 टाईप्स आहेत. एक असर्टिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. लक्षात घ्या, डायरेक्ट स्पीचमध्ये हा कोणत्या तरी एका टाईप्समध्ये ते वाक्य असेल तर त्या वाक्याच्या लक्षात घ्या, आपल्याला हे सेंटेन्स टाईप का माहीत असणं गरजेचं आहे की इनडायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट करताना त्यामध्ये तुम्हाला सर्टन रूल्स काही चेंजेस होत असतात. असर्टिव्हचा असेल तर एक रूल असतो, इम्पेरेटिव्ह असेल तर काही चेंजेस होतात, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल तर वेगळं, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स वेगळं. तर हे तुम्हाला आधी ओळखता येणं गरजेचं आहे. आता असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे कोणतं पहा, जे सिम्पल स्टेटमेंट असतं त्याला आपण असर्टिव्ह म्हणतो. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स कशाला म्हणायचं, जे सेंटेन्स मेन व्हर्बने स्टार्ट होतात. फॉर एक्झाम्पल ओपन द डोअर, क्लोज द गेट, प्लीज हेल्प मी, असे जे काही सेंटेन्स असतात त्याला आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतात, जे मेन व्हर्बने स्टार्ट होतात. आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स कुठले, जे प्रश्नार्थक वाक्य असतात. WHने होणारे सेंटेन्स म्हणजे कुठले, वेअर आर यू गोईंग, हाऊ आर यू, हे झाले WHचे. आणि येस नो टाईपचं सेंटेन्स म्हणलं कुठले, जे हेल्पिंग व्हर्बने स्टार्ट होतात. म्हणजे डू यू नो, हॅव यू कम्प्लिटेड युअर एक्झाम, म्हणजे असे हेल्पिंग व्हर्बने स्टार्ट होणारे सेंटेन्स म्हणजे येस नो टाईपचे. आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स तुम्हाला माहिती आहे, हाऊ ब्युटिफुल यू आर, वाव, व्हॉट अ ब्युटिफुल फ्लॉवर इट इज. अशा पद्धतीने जे काही सेंटेन्स असतात त्याला आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आपण म्हणतो. तर सुरुवातीला तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की तुम्हाला डायरेक्ट स्पीचमधला तो सेंटेन्सचा टाईप कोणता आहे हे ओळखता येणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण दुसऱ्या मुद्द्याकडे आपण जाऊयात. दुसरा पॉईंट होता की मुद्दा होता त्याच्यामधलं की आपल्याला काही बेसिक्स कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे. आता बेसिक कन्सेप्ट कुठले लक्षात घ्या की त्या वाक्यातील रिपोर्टर, लक्षात घ्या त्या वाक्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असणं असणं गरजेचं आहे. त्या वाक्यामध्ये रिपोर्टर कोणता आहे, त्या वाक्यामध्ये रिपोर्टिंग वर्ब कोणता आहे आणि त्या वाक्यामध्ये लिसनर कोण आहे आणि त्या वाक्यातला रिपोर्टेड स्पीच कोणत्या भागाला म्हणतात हे माहीत असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या की एखादं वाक्य डायरेक्टचं असेल तर त्याच्यामधल्या काही बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यामधला कोणता तर रिपोर्टरचा रोल काय, रिपोर्टिंग वर्ब नेमकं कशाला म्हणायचं, लिसनर कशाला म्हणायचं आणि रिपोर्टेड स्पीच कशाला म्हणायचं. कारण ग्रामरच्या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख पाहायला मिळतो किंवा कोणतेही टीचर तुम्हाला जर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच जर शिकवत असतील तर या गोष्टीचा ते उल्लेख करतात. म्हणजेच तुम्हाला त्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. आपण एक उदाहरणाद्वारे हे कन्सेप्ट आपण एक समजून घेण्याचा प्रयत्न करूया. एक्झाम्पल पहा. The teacher said to the students, how are you? ठीक आहे.
हा डायरेक्टचा स्पीचचा सेंटेन्स आहे. तर आपल्याला या वाक्यामध्ये रिपोर्टर, रिपोर्टिंग व्हर्ब, लिस्नर आणि रिपोर्टेड स्पीच किंवा त्याला डायरेक्ट स्पीच म्हणतात, कोणते कोणते वर्ड्स असू शकतात ते आपल्याला पाहायचं आहे. लक्षात घ्या, द टीचर हा जो काही सब्जेक्ट स्थानीय आहे हा रिपोर्ट करतोय. लक्षात घ्या, हा रिपोर्टर आहे, याला आपण म्हणू शकतो रिपोर्टर. रिपोर्टर आहे. सेड टू हे रिपोर्टिंग व्हर्ब आहे, याला रिपोर्टिंग व्हर्ब म्हणतात. सेड टू असू शकतं, टोल्ड असू शकतं, आस्क्ड असू शकतं, एक्सक्लेम्ड असू शकतं. तर हे याला म्हणायचं रिपोर्टिंग व्हर्ब. द स्टुडंट्स याला आपण म्हणतो लिस्नर, याला म्हटलं जातो लिस्नर. म्हणजे काय, रिपोर्ट करणारा व्यक्ती आहे तो याला सांगत असतो, स्टुडंटला हे लिस्नर आहे. आणि डबल इन्व्हर्टेड कॉममध्ये जे काही पूर्ण भाग लिहिलेला जो काही भाग आहे याला म्हणतात रिपोर्टेड स्पीच. हाच डायरेक्ट स्पीच असतो, याला म्हणतात रिपोर्टेड स्पीच. लक्षात घ्या, तुम्हाला एखादं वाक्य जर डायरेक्ट स्पीचचं दिलेलं असेल तर त्या वाक्यामधलं रिपोर्टर माहिती असणं गरजेचं आहे, रिपोर्टिंग व्हर्ब, लिस्नर आणि रिपोर्टेड स्पीच हे माहीत असणं गरजेचं आहे. कारण त्या आधारित तुम्हाला त्याचे रूल्स आणि मग तुम्हाला इनडायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट करताना खूप भाग सोपा जातो. तर बेसिक कन्सेप्ट काय माहिती असणं गरजेचं आहे हे तुम्हाला समजलेलं आहे. तर पुढचा आपण तिसरा मुद्दा आपण पाहणार आहोत. की वर्ड्समध्ये काही चेंजेस होतात. लक्षात घ्या की वर्ड्समध्ये चेंजेस होतात. डायरेक्ट स्पीचमध्ये जे काही वर्ड्स असतात ते इनडायरेक्टमध्ये बदल करताना आपण त्याच्यामध्ये काही चेंजेस करतो, तेच आपण पाहणार आहोत. तर आपण एक चार्टच्या आधारे आपण बघूयात. इकडे डायरेक्ट स्पीच, या साईडला आपण बघतोय इनडायरेक्ट स्पीच. ठीक आहे, तर यामध्ये काही जे काही वर्ड्स आहेत त्या वर्ड्स कोणकोणते आहेत आपल्याला ते चेक करायचे आहेत आणि ते बदल जो झालेला आहे ते आपल्याला पाहायचं आहे. लक्षात घ्या, समजा डायरेक्ट स्पीचमध्ये त्या ठिकाणी जर वर्ड आला असेल दिस, तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये त्याचं कन्वर्ट होणार आहे दॅटमध्ये. समजा इकडे डायरेक्ट स्पीचमध्ये जर वर्ड असेल दीज, तर तिकडे त्याचा बदल होतो दोज. डायरेक्ट स्पीचमध्ये हियर जर वर्ड असेल तर तिकडे होतो देअर. डायरेक्ट स्पीचमध्ये जर नाव असेल तर तिकडे बदल होतो देन. जर त्या ठिकाणी समजा की वर्ड्समध्ये डायरेक्ट स्पीचमध्ये जर दस असेल तर तिकडे होणार बदल होणार सो. आणि इकडे जर बदलमध्ये लक्षात घ्या वर्ड आहे ॲगो, तर तिकडे बदल होणार बिफोर. इनडायरेक्ट स्पीचमध्ये बदल होणार बिफोर. आणि त्या ठिकाणी वर्ड आहे डायरेक्ट स्पीचमध्ये जर एखादा वर्ड टुडे आला तर तुम्ही तिकडे लिहिणार दॅट डे. आणि समजा त्या ठिकाणी वर्ड आहे टू नाईट, तर त्याचा बदल होतो दॅट नाईट. लक्षात घ्या, डायरेक्ट आणि इनडायरेक्टमध्ये कन्वर्ट करताना हे वर्ड्समध्ये जे काही चेंजेस होतात हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला हे वर्ड्स जर माहीत नसेल तर तुम्ही इनडायरेक्ट स्पीच ॲक्युरेटली करू शकत नाही आहेत. तर आपण परत आणखी काही वर्ड्स आहेत ते वर्ड्स परत पाहू. या ठिकाणी देखील आपण बघूयात की डायरेक्ट स्पीच कसा लिहिणार आहे इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीच. आता यामध्ये आणखी काही वर्ड्स आहेत. जर तिथे वर्ड डायरेक्ट स्पीचमध्ये जर वर्ड आहे टुमारो, तर त्याचा इनडायरेक्ट स्पीचमध्ये जे काही चेंजेस होतात
द नेक्स्ट डे, किंवा त्याला आपण म्हणता येईल द फॉलोइंग डे. लक्षात घ्या, जर वर्ड तिथे डायरेक्ट स्पीचमध्ये टुमॉरो असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट करताना द नेक्स्ट डे किंवा द फॉलोइंग डे. त्याच्यानंतर वर्ड आहे एस्टरडे, तर इनडायरेक्टमध्ये द प्रिव्हियस डे असं त्याच्यामध्ये बदल होतो, किंवा द डे बिफोर, द डे बिफोर असा त्याच्यामध्ये बदल होतो. त्याच्यानंतर आणखी एक वर्ड जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये समजा असा असेल वर्ड दिला आहे लास्ट नाईट, तर आपल्याला म्हणता येईल द प्रिव्हियस नाईट. प्रिव्हियस नाईट. जर लक्षात घ्या, कोणत्याही वर्ड समोर जर लास्ट जर असं वर्ड असेल तर आपण यूज करायचं द प्रिव्हियस असं वर्ड यूज करायचा, आणि जर नेक्स्ट असं जर शब्दप्रयोग असेल तर आपण यूज करायचं फॉलोइंग. फॉर एक्झाम्पल पहा की लास्ट मंथ, तर आपल्याला यूज करायचं आहे द प्रिव्हियस मंथ. प्रिव्हियस मंथ. आणि नेक्स्ट मंथ द फॉलोइंग मंथ. फॉलोइंग मंथ. अशा पद्धतीने लक्षात घ्या की तुम्हाला डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये बदल करताना हे वर्ड्स माहिती असणं गरजेचं. लक्षात घ्या, दिसचं दॅट, दीजचं दोज, हिअरचं देअर, नाऊचं देन, दसचं सो, ॲगोचं बिफोर, टुडेचं दॅट डे, टुनाईटचं दॅट नाईट, टुमॉरोचं द नेक्स्ट डे, द फॉलोइंग डे, एस्टरडे द प्रिव्हियस डे किंवा द डे बिफोर, लास्ट नाईटचा द प्रिव्हियस नाईट, लास्ट मंथ द प्रिव्हियस मंथ, नेक्स्ट मंथ द फॉलोइंग मंथ. हा जो काही चार्ट आहे हा चार्ट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला यापैकी एखादाही वर्डचं जर तुम्हाला इनडायरेक्टमध्ये काय बदल होतो हे जर माहीत नसेल आणि परीक्षेमध्ये तो वर्ड जर आला असेल तर तुम्ही व्यवस्थितपणे तुम्ही इनडायरेक्ट स्पीच करू शकत नाही, तर तुमचे मार्क्स कट होण्याची शक्यता असतात. तर हा देखील खूप इम्पॉर्टंट भाग आहे. तिसरा मी म्हणालो होतो की काही वर्ड्समध्ये चेंजेस होतात. तर आपण आता पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत की हेल्पिंग वर्बमध्ये काही जे काही चेंजेस होतात ते आपल्याला पाहायचं आहे. आपल्या लक्षात घ्या की पुढचं पॉईंट आहे की चेंजेस इन हेल्पिंग वर्ब्स. लक्षात घ्या की डायरेक्ट स्पीचमध्ये जर एखादा हेल्पिंग वर्ब असेल तर तो इनडायरेक्ट स्पीचमध्ये त्याच्यामध्ये काय बदल होतं ते आपल्याला बघायचं आहे. आता परत त्याच्यासाठी देखील लक्षात घ्या, दोन आपण चार्ट करणं गरजेचं आहे. त्यामध्ये एका साईडला आपण डायरेक्ट स्पीच, दुसऱ्या साईडला इनडायरेक्ट स्पीच. तर लक्षात घ्या काही हेल्पिंग वर्बमध्ये काय काय बदल होतात ते आपण बघूयात. ॲम इज आर जर डायरेक्ट स्पीचमध्ये असेल तर इकडे इनडायरेक्ट स्पीचमध्ये वॉज आणि वेअर. समजा या ठिकाणी डू आणि डज असेल तर इनडायरेक्टमध्ये डीड, आणि त्या ठिकाणी जर डायरेक्ट स्पीचमध्ये जर वॉज वेअर असेल तर इकडे इनडायरेक्ट स्पीचमध्ये हॅड बीन. हॅव आणि हॅज जर डायरेक्ट स्पीचमध्ये असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये बदल होतो हॅड. आणि विल असेल इनडायरेक्ट स्पीचमध्ये होतो बदल वूड. कॅन असेल तर तो बदल होतो कुडमध्ये. मे असेल, मेचा बदल होतो माईटमध्ये. आणि त्या ठिकाणी जर मस्ट असेल तर इकडे होतो बदल हॅड टू किंवा मस्ट आपण ठेवू शकतो. लक्षात घ्या हे जे काही बदल आहेत हे देखील बदल तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत.
ॲमी जर असेल तर वॉज वेअर, डू डज असेल तर डीड, वॉज वेअर असेल तर हॅड बीन, हॅव हॅज असेल तर हॅड, विल असेल तर वूड, कॅन असेल तर कुड, मे असेल तर माईट, मस्ट असेल तर हॅड टू किंवा मस्ट. हे देखील आपल्याला चेंजेस लक्षात राहणं गरजेचं आहे. मग आता आपण शेवटच्या टाईप मुद्द्याकडे येतो आहे की टेन्समध्ये जे काही बदल होत आहेत ते आपल्याला पाहिजे आहेत. लक्षात घ्या, हा खूप अतिशय इम्पॉर्टंट पॉईंट आहे की डायरेक्ट स्पीचमध्ये जे काही टेन्समध्ये आहेत बदल, तो आपल्याला इनडायरेक्टमध्ये कशा पद्धतीने करता येतं ते आपल्याला काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. तर 2 चार्ट तयार केलेल्या लक्षात घ्या, डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच. तर यामध्ये समजा डायरेक्ट स्पीचचं जर एखादा स्पीच सेंटेन्स जर सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असेल, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये त्याचा बदल होतो सिम्पल पास्टमध्ये. लक्षात घ्या, सिम्पल प्रेझेंट असेल तर इनडायरेक्टमध्ये सिम्पल पास्ट टेन्समध्ये. आणि त्याच्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस, जर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल तर त्याचा बदल इकडे होतो पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये. म्हणजेच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल तर त्याचा बदल होतो पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये. परत प्रेझेंट परफेक्ट टेन्स लक्षात घ्या. आणि डायरेक्ट स्पीचमध्ये जर एखादा सेंटेन्स जर प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये असेल तर त्याचा बदल होतो पास्ट परफेक्ट टेन्समध्ये बदल होतो, पास्ट परफेक्टमध्ये. आणि तोच परत डायरेक्ट स्पीचचा एखादा सेंटेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असेल तर त्याचा बदल पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बदल होतो. त्यानंतर जर डायरेक्ट स्पीचचं वाक्य सिम्पल पास्ट टेन्समध्ये असेल तर त्याचा बदल पास्ट परफेक्ट टेन्समध्ये त्याचा बदल होतो. आणि शेवटी आपल्याला असं म्हणता येईल की जर एखादा वाक्य पास्ट कंटिन्युअस, लक्षात घ्या, डायरेक्ट स्पीचचं जर वाक्य पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये असेल तर त्याचा बदल पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बदल होईल. हा चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, कोणकोणतं, जर डायरेक्ट स्पीचमध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये सिम्पल पास्ट टेन्समध्ये कन्वर्ट करा. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं जर वाक्य असेल डायरेक्टमध्ये तर इनडायरेक्टमध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बदल होईल. जर डायरेक्ट स्पीचमधलं वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये असेल तर त्याचा बदल होईल पास्ट परफेक्ट टेन्समध्ये बदल होईल. आणि जर तो दिलेलं वाक्य प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे डायरेक्ट स्पीचमध्ये असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये त्या काळाचा, त्या टेन्सचा बदल पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये होईल. आणि समजा डायरेक्ट स्पीचमध्ये एखादं वाक्य सिम्पल पास्ट टेन्समध्ये असेल तर त्याचा पास्ट परफेक्ट टेन्समध्ये बदल करायचा आहे. लक्षात घ्या, जर एखादं वाक्य पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये असेल तर तुम्ही पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये त्याचा बदल करणं गरजेचं आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला ह्या सगळे जे काही बदल मी सांगितलेले आहेत तर ते बदल तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि हे बदल तुम्हाला जर माहीत असतील तरच तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला इनडायरेक्ट स्पीचचं डायरेक्ट स्पीचचं तुम्हाला इनडायरेक्ट स्पीचमध्ये तुम्हाला कन्वर्ट करता येतो. तर आपण पुढील व्हिडिओमध्ये, या व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये आपण सेंटेन्सच्या टाईपनुसार इनडायरेक्ट स्पीचमध्ये कसा बदल केला जातो ते आपण पुढील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहोत. ठीक आहे, थँक्यू.